नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक काय आहे. खूप छान आणि सुंदर असं हे नैवेद्याचं पान आपलं बनून तयार आहे. तर यामध्ये मी छोट्या छोट्या अशा काही टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून आपलं जे हे नैवेद्याचं पान आहे ना ते एकदम व्यवस्थितरित्या बनलं जाईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर केळीचं नैवेद्याचं पान बनवण्याकरता इथे मी खणाचं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, फॉर्म शीट घेतलेली आहे आणि पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. हे तिन्ही पीसेस मी एकमेकाला शिलाई मारत अटॅच करून घेतलेले आहे आणि त्याचं माप मी तुम्हाला दाखवत आहे. बघा, 15 इंच इतकी मी उंची घेतलेली आहे आणि 12 इंच इतकी मी या फॅब्रिकची रुंदी घेतलेली आहे आणि त्याच मापाने हे फॅब्रिक, पेपर कॅनव्हास आणि फॉर्म शीट मी कट करून एकमेकाला स्टिच करून घेतलेली आहे आणि त्यानंतर अस्तर देखील त्याच मापाचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक दोन्हीही मी कट करून घेतलेले आहेत. तर आता या पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवत आहे. मेन फॅब्रिकचा जो पीस आहे ना तो आपल्याला मध्यभागी फोल्ड करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. तर मी हा पीस फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याला टाचण्यानं अटॅच देखील करून घेणार आहे. टाचण्यानं अटॅच केल्यानंतर त्याच्यावर काही आपल्याला मापं टाकायची आहेत. टाचण्या अटॅच करून झाल्यानंतर इथे खालच्या बाजूकडनं आपल्याला 5 इंचाचं माप टाकायचं आहे. तिथे 5 इंचाचं माप टाकायचं आहे आणि तिथूनच आपल्याला पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर पानाचा आकार हा मी दिलेला आहे आणि आता यानंतर आपल्याला हा पीस कट देखील करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी हा पीस कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर टाचण्या काढत हा पीस मी ओपन देखील केलेला आहे. ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला अस्तरचं फॅब्रिक घ्यायचं आहे आणि अस्तर हे खालच्या बाजूला असं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यावर जो आपण केळीच्या पानाचा आकार कट करून घेतलेला आहे ना ते फॅब्रिक बरोबर यावर सेट करायचं आहे. सेट करायचं आहे आणि टाचण्यानं अटॅच देखील करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही पीस हलता कामा नयेत. तर इथे एकदम व्यवस्थितरित्या हे दोन्ही पीस मी सेट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर या फॅब्रिकला आपल्याला कडेनं इथे तुम्ही बघू शकता तिन्ही बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे. फक्त वरच्या बाजूकडनं आपल्याला शिलाई मारायची नाही आहे कारण की तिथून आपल्याला हे केळीचं पान पलटी करून म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता तिन्ही बाजूकडनं मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं अस्तरचं फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट करून काढायचं आहे. तर इथे मी अस्तरचं फॅब्रिक कट करून काढलेलं आहे आणि त्यानंतर जिथे गोलाकार भाग आहे ना तिथे आपल्याला असे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत म्हणजे आपला जो केळीचा पानाचा आकार आहे ना तो एकदम व्यवस्थितरित्या बनला जाईल. त्यानंतर टाचण्या काढून घेतलेल्या आहेत आणि इथे हे केळीचं पान मी सरळ देखील करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या आपलं हे केळीचं पान एकदम सहज असं सरळ करून झालेलं आहे. आणि त्यानंतर हे केळीचं पान आपल्याला मध्यभागी असं फोल्ड करायचं आहे कारण की तिथे आपल्याला सेंटर लाईन आखून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे केळीचं पान आपलं इथे फोल्ड करून झालेलं आहे आणि इथे चॉकने मी आता मार्क करून घेणार आहे आणि तिथे एक पट्टीच्या मदतीने सरळ रेषा आखून घेणार आहे कारण की आपल्याला पानाच्या ज्या मधल्या शिरा असतात ना त्या आपल्याला इथे शिलाई मारत ह्या शिरा तयार करून घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे काठाची बाजू. तर काठाची बाजू घ्यायची आहे आणि ती या पानाच्या उलट्या बाजूकडनं आपल्याला त्यावर ठेवत 1/2 इंच मार्क करत इथे आपल्याला शिलाई देखील मारून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी चॉकने मार्क केलेला आहे आणि आता त्यावर शिलाई देखील मारून घेत आहे. तर शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही बॉर्डरची बाजू वरच्या बाजूला करायची आहे आणि नखाने तिथे व्यवस्थितरित्या प्रेस करून ही बॉर्डर पट्टी आहे ना ती आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि त्यावर आपल्याला एक दाबटीप पण मारून घ्यायची आहे म्हणजे ती पट्टी आहे ना बॉर्डरची ती व्यवस्थितरित्या यावर सेट होऊन जाईल. आणि त्यानंतर काठाची जी बॉर्डर पट्टी आपण या पानाला अटॅच केलेली आहे ना त्याच्या दोन्ही बाजूकडनं तुम्ही बघू शकता ही पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करत आपल्याला टाचण्यानं अटॅच करून घ्यायची आहे.
तर इथे दोन्ही बाजूकडनं सेम याच पद्धतीने मी ही बॉर्डरची पट्टी आहे ना ती व्यवस्थितरित्या सेट करून घेत आहे. तर फ्रेंड्स, इथे मी या केळीच्या पानामध्ये फॉर्म शीट घातलेली आहे, कारण ज्यावेळेस आपण केळीच्या पानाला आपण मध्यभागी शिलाई मारू तर त्याच्या जे शिरा तयार करणार आहोत ना पानाच्या, तर त्या एकदम व्यवस्थितरित्या अशा 3D लुकमध्ये उठून दिसतील, याकरता इथे मी फॉर्म शीटचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये फॉर्म शीट नाही घातली तरीही चालेल. आणि त्यानंतर काठाच्या खालच्या बाजूकडनं इथे तुम्ही बघू शकता मी समोस्याची लेस आहे ना ती शिलाई मारत अटॅच करून घेतलेली आहे. आता ही समोशाच्या आकाराची लेस मी अटॅच केलेली आहे. तर किती सुंदर असं हे आपलं केळीचं पान दिसत आहे. तसे मी याच पद्धतीने या पानाच्या चारही बाजूकडनं मी समोशाची लेस अटॅच करून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता समोशाच्या आकाराची लेस मी या पानाला पूर्णपणे अटॅच केलेली आहे. आणि त्यानंतर याला छोटंसं मी खाली एक ऑरेंज कलरचा पॉम्पॉम देखील लावला आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता केळीच्या पानाला किती छान असा लुक हा आपला आलेला आहे. आणि हे जी समोशाच्या आकाराची लेस आहे ना ती मी या पानाच्या वरच्या बाजूकडनं न लावता खालच्या बाजूकडनं लावलेली आहे. तुम्ही हे व्हिडिओमध्ये बघू शकता. तर अशा पद्धतीने आपलं बनून तयार आहे हे केळीचं पान. तर इथे तुम्ही केळीच्या पानाची डिटेलिंग बघू शकता. याच्या मध्यभागी जी मी शिलाई मारत या पानाच्या ज्या रेषा असतात, शिरा असतात त्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि जे छोटंसं इथे मी पॉम्पॉम लावलेलं आहे ते पण किती सुंदर आणि छान असं इथे दिसत आहे. तर फॉर्म शीट मी घातलेली आहे त्याच्यामुळे या केळीच्या पानाच्या ज्या शिरा आहेत ना त्या एकदम 3D लुक देत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, व्हिडिओला हाईप करायचं आहे आणि कमेंट देखील करायची आहे. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.